विचारू. चल. माणिक, अगं हा काय अवतार करून घेतलायस आणि दागिने कुठे आहेत तुझे? आणि हे साधे कपडे आणि हे गाठोडं घेऊन कुठे निघालीस? सर मला बटीक म्हणूनच राहायचं असेल तर नटून थटून काय फायदा? माझं लग्न दिगंबर रावांशीच होणार ही काळ्या दगडावरची रेख आहे, पण माझं लग्न त्यांच्याशी व्हावं अशी तुमची इच्छाच दिसत नाही. मूर्खासारखे काय आरोप करतेस ग? मला दिसत नाही की समजत नाही. माझ्या सुखापेक्षा माझ्या लग्नापेक्षा तुम्हाला तुमचा हट्ट खूप मोठा आहे. आता गोष्टी साखरपुड्यापर्यंत आल्या आणि आता तुम्ही म्हणतात सासरे बुवांना हजर करा. त्यांची तुम्हाला ना कोंडी करायची. तुम्हाला माझं लग्न महत्वाचं नाहीच आहे, हो ना? मग हे लग्नच नको. मी आनंदाने दिगंबर रावांची बटीक म्हणून राहीन, परसदारी राहीन, शिळं पाकं खाईन, धुणे भांडी करेन. अगं माणिक बाळा, नको नको, कणा बसवायलाच नको. सुभेदार आहात ना आपण, वाकायचंच नाही. हे घ्या, यात माझे सगळे दागिने आहेत. मी माझं लग्नच लावून देऊ शकत नाही तर तुमच्या या दागिन्यांचं काय करू मी? तुम्ही ना माघारच घेऊ नका. मनोरमाबाईंना कसा त्रास द्यायचा, त्यांना कसं नाचवायचं याचाच विचार करत बसा. मी आपली बटीकच बरी. बस बस, आता एक शब्दही बोलायचा नाही. आणि या वाड्याच्या बाहेर पाऊल टाकलंस ना तर बघ. हे काय? पांडू, आजोबांनी दाखवलेली वाट तुला आठवत नाही? माझ्याकडे माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, तुकोबांचा गाथा आहे. सगळ्या प्रश्नांची उत्तरे याच्यामध्ये असतातच असतात. मी काय करतो, बाळ उघडतो आणि डोळे मिटून त्यातील एक पान निवडतो आणि त्यावरील अभंग वाचतो आणि त्यातच मला उत्तर सापडते. मला कसं ठाऊक असेल? त्या तुम्हाला जमिनीवर गोल आखून त्यात उभा केलं होतस ना. बरोबर, आता तू बोट ठेव, मी पोटी सांभाळतो. विठुराया, दागिन्यांचा शोध लागू दे. आपण वरचा कलंक पुसू दे.